ह्या फेराला बंटी पाटलांचं काँग्रेसची राज येणार आहे. झेडपीचा जो हे होणार आहे अध्यक्ष होणार ते काँग्रेसचाच होणार आहे. काँग्रेस पक्षाची सत्ता येणार कारण केन पाटलाला बघूनही मतदान करणार. किती पुढारी आलेत, किती काय झालंय पक्ष हे बघणार नाही, फक्त केन पाटलांचा विकास बघून मतदान. तरी पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही. वातावरण तसं आता काँग्रेसचंच आहे, म्हणजे आमच्या गावात तरी काँग्रेसचंच आहे. मी स्वतः भाजपचा युवा उपाध्यक्ष होतो. भाजप सरकारला आणि शिवसेना सरकारला लोक कंटाळलेले आहेत आणि मी भाजप पक्ष सोडून मी काँग्रेसमध्ये आलो फक्त का केन पाटला साहेबांच्या संघ. आता जो झेडपीचा झेंडा होणार आहे तो बंटी पाटलांच्या अंतर्खाली काँग्रेसचाच होणार आहे. आणि आता केएम साहेब आल्यावर तिने आधीच हात घातलेला आहे महादेवाच्या मंदिरमध्ये. सत्ता नाही काही नसताना त्या माणसाने एवढं मोठं पण दाखवलंय. गेले 35 वर्ष झाले आमच्या महादेव मंदिर कनी किती खासदार आले, किती आमदार आलेत, एकही विकास झाला नाही. एका शब्दावरती केन साहेबांनी एका मिनिटात विषय सॉल्व्ह करून दिलाय. त्यामुळे आम्ही केन पाटील हा त्यांचा विजयाचा गुलाल आहे आणि ते निश्चितच निवडून येणार, गुलाल घेऊनच येणार. केन पाटला साहेबांच्या मागे बिंदासपणे ठाम आहे. कारण सर्वसाधारण माणसांचा विकास करण्यासाठी त्यांनी लढा दिला. आणि केएन पाटलांच्या बद्दल जर काय सांगायचं झालं तर सत्ता नसताना सुद्धा तिने आता गेले 2 वर्ष पाडळी मतदारसंघ असू दे किंवा त्यांचा आणि इतर मतदारसंघ असू दे तिने जो विकास केलेला आहे तो विकास न सांगण्यासारखा आहे. त्यामुळे सडोली गाव हे 100% केन पाटील आणि हिंदूराव कांबळे यांच्या पाठीशी असणार आहे. स्वतःचा निधी वापरून तिने आतापर्यंत सगळा विकास केलेला आहे. त्यांच्याकडे काय सत्ता नसताना ते इतकं करतात, मग सत्तेत आल्यानंतर ते काय करणार? काय चोरबेरच काही नाही, 1 नंबर सीट येणार. केन पाटील बाजी मारतील असं माझा तरी अंदाज पूर्णपणे आहे. केन साहेब केन साहेब का म्हणजे जनतेची सेवा केलेली आहे तिने. त्यांचंच काम मी मागापासून सांगितलं, त्यांचं कामाचा अजेंडा वेगळा आहे. हातात सत्ता नसताना तिने गावोगावी जाऊन विकास निधी केलेला आहे. आता या सडोली गावाचा 40 वर्ष पेंटिंग पडलेला महादेवाचं मंदिर तुमच्या समोरच आहे आणि ते निश्चितच निवडून येणार, गुलाल घेऊनच येणार. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्याचबरोबर त्या भागाचा कितपत विकास झाला, प्रशासकांची कारकीर्द कशी होती, या सगळ्या आपण प्रश्नांची उत्तरं नागरिकांकडून संवाद साधून जाणून घेतोय. याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातील सडोली दुमाला या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, एकंदरीत या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची मतं काय आहेत, त्यांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, त्याचबरोबर या भागाचा कितपत विकास झाला हे थेट जाणून घेऊयात सडोली दुमाला या गावातील ग्रामस्थांकडून. या मतदारसंघातून डॉक्टर केन पाटील निवडणूक लढवत आहेत, काय वाटते त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल निवडणुका हे नक्कीच निवडून येणार. ते आम्हाला ही अपेक्षाच आहे आणि आमचा महादेव मंदिर त्यांना हे यश देणारच. कधी न होणार त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम आमच्या गावात एवढे आज पत्र झाले नव्हते, आता हे काम झालंय आमचे. हे मंदिर आज पत्र आम्ही आमच्या लग्नाला 40 वर्ष झाली. हे देऊळ असंच होतं, वाकून जायत होतो, हे पाया घातला, हे आम्हाला सुंदर वाटतंय. काय होईल या निवडणुकीत? निवडणूक होणार, व्यवस्थित होणार. काय सांगाल, काय होईल या निवडणूक? लय वर्ष पाण्यातच, घाणीच्या पाण्यातच महादेव होतं. किती पुढारी आलेत, किती काय झालंय, तरी पण तिने काही लक्ष दिलेलं नाही. आणि आता केएम साहेब आल्यावर तिने आधीच हात घातलेला आहे महादेवाच्या मंदिरमध्ये आणि ते निश्चितच निवडून येणार, गुलाल घेऊनच येणार. लोकांनी त्यांना का मतदान करायचं? मतदान म्हणजे ते शेतकरी सेवक आहे, ते त्यांचा आत्मविश्वास असा राजकारणात नाही, याच्यातलं काही नाही. शेतकरी बांधवासाठी, महिलासाठी शेतकरी आहे म्हणून त्यांनी त्यासाठी निवडून द्यावी. काही काय सांगाल, अनेक वर्षांनी होती निवडणूक, काय सध्या वातावरण आहे? वातावरण तसं आता काँग्रेसचंच आहे, म्हणजे आमच्या गावात तरी काँग्रेसचंच आहे. त्यामुळं केन साहेब नक्कीच त्यांचा विजय होईल. लोक काँग्रेसला मतदान करतील काय? करणार की. कशाबद्दल? केन साहेबांना एकनिष्ठ असल्यामुळं करणार. आजी काय वाटते, कोण निवडून वाटते? आमचं महादेव मंदिर केलं, तीनच निवडून आणणार आम्ही. का तिसरी का मतदान? का आमचं आता 40-50 वर्ष आम्ही नांदतोय, त्याला कोणी हात घातला नाही, आता तिने हात घातलाय, मग लोक मतदान करतील काय? करणार की. काय सांगाल, एकंदरीत या निवडणुकीत कोण बाजी मारला असं वाटतं? केन पाटीलचं. असं का वाटते? कारण सर्वसाधारण माणसांचा विकास करण्यासाठी त्यांनी लढा दिला, तो पूर्ण करणार. या निवडणुकीत लोक त्यांना मतदान करतील करणार. का? कारण तो सर्वसाधारण माणसांच्या मधला एक नेता आहे, त्याला निवडून आणणं हे सर्वसाधारण माणसांचं गरज आहे या काळाची. काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची सर्वसाधारण माणसांसाठी पूर्ण आपल्या माणसासारखं तुम्ही काम करता.
का काय वाटतं एकंदरीत या निवडणुकीत काय होईल? के एन पाटील. काय केले त्यांनी? के एन पाटलांनी विकास केला आहे. सत्ता नाही काही नसतान त्या माणसाने एवढं मोठं पण दाखवलंय. हा त्यांचा विजयाचा गुलाल आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची पद्धत एक नंबर आहे. काय नेमकं चुरस असणार आहे या निवडणुकीत? काय चोरबेरच काही नाही, एक नंबर सीट येणार. काय वाटते तुम्हाला कुणाची हवा इकडे काय? केन साहेब काय केलं असं त्यांनी? आधी विकास नंतर काम. बरं आधी विकास केलाय. काय काय काम केलं? आमच्या सोडून तुम्हाला ते मंदिर 35 वर्ष जुनं आहे. त्याला साहेबांनी न सत्ता पद नसताना 30 लाखाचा निधी लावलाय. लोक काँग्रेसला मतदान करतील का यावेळी? 100%. काय सांगाल काका, कोण निवडून येईल असं वाटते? केन साहेब का? का म्हणजे जनतेची सेवा केलेली आहे तिने आणि इथून पुढे सुद्धा ती करणार आहेत म्हणून ती अशी संधी द्यायची आहे. काँग्रेसला मतदान करतील का लोक? केन साहेबांनी काँग्रेसला मतदान करणारच. लोक पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? व्यक्ती बघून. बर, कसं आहे काम, कसं आहे केन पाटील यांचं? का सुपर स्वतःच्या ह्याच्याव काम काय होईल या निवडणुकीत? केन येणार हे शब्द आहे. काका तुम्हाला काय वाटते की ह्या फेराला बंटी पाटलांचं काँग्रेसचीच राजे येणार आहे. झेडपीचा जो हे होणार आहे अध्यक्ष होणार ते काँग्रेसचाच होणार आहे. आणि के एन पाटलांबद्दल जर काय सांगायचं झालं तर सत्ता नसताना सुद्धा तिने आता गेले 2 वर्ष पाडळी मतदारसंघ असू दे किंवा त्यांचा आणि इतर मतदारसंघ असू दे तिने जो विकास केलेला आहे हे विकास न सांगण्यासारखा आहे. तो स्वतःचा निधी वापरून तिने आतापर्यंत सगळा विकास केलेला आहे. त्यांच्याकडे काय सत्ता नसताना ती इतकं करतात, मग सत्तेत आल्यानंतर ते काय करणार? आणि ह्या फेराला फक्त ते आता भाजप सरकारला आणि शिवसेना सरकारला लोक कंटाळलेले आहेत आणि ह्या फेराला भाजपनं आजची दिन आणल्यात, आता आणलं तरी ते आता त्यांचा लोकांचा विश्वास राहिलेला नाही आहे. त्यामुळे महागाई वाढलेला आहे. गॅस सिलेंडरचा दर डबल झालेला आहे. पेट्रोल आता 60-70 रुपयाचं पेट्रोल आता 100, 120, 130 रुपये झालेला आहे. भाजपला लोक कंटाळलेले आहेत. आता जो झेडपीचा झेंडा होणार आहे तो बंटी पाटलांच्या अंतर्खाली काँग्रेसचाच होणार आहे. कोण आहे इकडे उमेदवार, कोण आहे? आमच्या पाडी मतदारसंघातनं डॉक्टर के एन पाटील. त्यांचं कसं काम आहे काय? त्यांचंच काम मी मागापासून सांगितलं. त्यांचं कामाचा अजेंडा वेगळा आहे. हातात सत्ता नसताना तिने गावोगावी जाऊन विकास निधी केलेला आहे. आता या सडोली गावाचा 40 वर्ष पेंटिंग पडलेला महादेवाचं मंदिर तुमच्या समोरच आहे. यांनी 35 लाख रुपये देऊन मंदिरला आता जीर्णोदय करून आता मंदिराची उद्या पायाभरणी करायची. बरं, यावेळी लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? नाही, पक्ष बघून सुद्धा मतदान करणार आणि पाडळी मतदारसंघात तर व्यक्ती बघून मतदान होणार. दादा काय सांगाल, एकंदरीत कोण बाजी मारल, कुठल्या पक्षाची सत्ता येईल असं वाटतं? काँग्रेस पक्षाची सत्ता येणार, कारण के एन पाटील बघूनही के एन पाटलाला बघूनही मतदान करणार. पक्षही बघणार नाही, फक्त के एन पाटलांचा विकास बघून मतदान. मी स्वतः भाजपचा युवा उपाध्यक्ष होतो. मी भाजप पक्ष सोडून मी काँग्रेसमध्ये आलो फक्त का के एन पाटला साहेबांच्या संघ गेले 35 वर्ष झाले. आमच्या मंदिर महादेव मंदिर कनी किती खासदार आले, किती आमदार आलेत, एकही विकास झाला नाही. एका शब्दावरती केन साहेबांनी एका मिनिटात विषय सॉल्व्ह करून दिलाय. त्यामुळे आम्ही केन पाटला साहेबांच्या मागे बिंदासपणे ठाम आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनाच का प्रतिसाद मिळतोय? 100% विकास म्हणजे त्यांचं काम आहे ना, म्हणून प्रतिसाद मिळतोय. काँग्रेस पक्ष बघणार नाहीत, त्यांचा विकास बघणार आणि लोक मतदान करणार, एवढी माझी इच्छा. काय सांगाल, काय असेल 7 तारखेचा निकाल? 7 तारखेला पाडळी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस हात या चिन्हावले 2 सीटा निवडून येणार. पण भाजपनं आजचे दिन आणल्यात, लोक का काँग्रेसला मतदान? आजचे द्वितीय आमच्याकडे काही दिन नाहीत. आमच्या गावचं महादेव मंदिर प्राचीन ते आम्हाला गेली 50 वर्षे त्याचा कोणत्याही प्रकारचा निधी कुणीही दिला नाही. ते नुसता आम्ही शब्द टाकल्यावर आमचे नेते के एन पाटील यांनी आम्हाला 35 लाख रुपये मंजूर करून आम्हाला सगळं उतरायला लावून. पहिलं जर तुम्ही पोटेन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबा ह्या मंदिराची काय अवस्था होती आणि त्यानंतर ती जी काय अवस्था. आम्ही उद्या 2 तारखेला आमचं पायापूजन आहे, पायाभरणी आहे. त्या म्हणजे हिने आम्हाला पाठबळ दिलं म्हणून आम्ही करू शकतो. त्यामुळे सोडोली गाव हे 100% के एन पाटील आणि हिंदूराव कांबळे यांच्या पाठीशी असणार आहे. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? पक्ष बघणार, कारण ह्याच्या मागेचा इतिहास काय, पी एन पाटील हे आमचं नेते, त्यांच्यामुळं ह्यो आम्ही निर्णय घेतलेला आणि आमचं योगायोगानं आम्हाला हात चिन्ह मिळाले. आम्ही महादेव मंदिरासाठी आम्ही पक्षी बघितलं होतं आणि योगायोगानं आमचा इतिहास आमच्या समोर आलाय. त्यामुळे आम्ही महादेव मंदिर आम्हाला करून देतो असल्यामुळे आम्ही के एन पाटील यांच्या पाठीचे आहे. पी एन साहेबांची कुठेतरी कमी जाणवते काय? जाणवे काय 100% जिल्ह्याला आम्हाला काय, आम्ही काय गाववाले खरं जिल्ह्याला जाणवते. काकी काय सांगाल, या मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे, कोण बाजी मारलं असं वाटतं? वातावरण म्हणजे के एन प्रेमीच जास्त आहेत आणि सत्तेत असताना सुद्धा ज्यांनी जे केलं नाही ते त्यांनी सत्तेत नसताना धाडस केलंय
आणि मेन म्हणजे बाबा काँग्रेस संपुष्टात आणण्यासाठी बरेच प्रयत्न चालू आहेत. आणि आम्हाला आमचा नेता PN साहेब किंवा अजितदादा असतील किंवा आमचे राजीव गांधी असतील, आता म्हणजे ह्या भागात आम्हाला भक्कम नेतृत्व काँग्रेसचं करायचं आहे. त्यासाठी आम्ही KN साहेबांची सीट ही 100% देणारच. तुम्ही म्हणताय काँग्रेस यायला पाहिजे, पण भाजपनं आजचे दिन आणल्यात. आजचे दिन आणल्यात म्हणजे फक्त ह्याच्यातच आणल्यात, आजचे दिन बोलण्यातच, भाषणातच. त्यांनी आता बाकीच्यांचं मी म्हणत नाही, पण KN साहेबांनी ॲक्च्युअली काहीतरी केलंय, करून दाखवलंय आणि आणखीन भरपूर करतील. लोक त्यांनाच काय मतदान आणि ह्या भागात आम्हाला काँग्रेसची एक भक्कम सीट आणायची, एवढंच. लोक त्यांना मतदान करतील काय? 100%. काय नेमकी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल? तळागाळापर्यंत तो माणूस जातोय, तळागाळातली प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे फक्त बोलणं नाही, प्रत्यक्षात कृती. आपण बघतोय तर महिलांचा पण मोठा प्रतिसाद त्यांना मिळतोय, काय सांगाल याबद्दल? महिलांचं असं म्हणजे फक्त बाबा त्यांनी आता हात घातला मंदिराला, म्हणजे महिलांची भावना जपली त्यांनी, म्हणून फक्त. काय असेल काही 7 तारखेचा निकाल? 100% KN साहेब हा काँग्रेस. कारण बऱ्याच आता पूर्ण भागात आम्हाला काँग्रेसची सीट मोठी करायची आहे. तुम्हाला काय वाटते, कोण निवडून येईल असं वाटते? केन साहेबच यायला पाहिजे. काय केलं असं तिने? असं म्हणजे आमच्या गावचे विकास करायला, त्या विकासासाठी आम्ही सगळ्या महिला तुमच्या सोबतीला आहे. त्यांना मतदान होईल काय? होणार की होईल. 100%. हे आपल्या विकास करतात म्हणून. लोक पक्ष बघून मतदान करतील काय व्यक्ती बघून करतील? व्यक्ती बघून करायचं नाही, फक्त आपलं कार्यकर्ता आपल्या गावचा कसा होईल. काय काय अजून इथल्या समस्या काय आहेत? समस्या काय आपल्याला हाय, हे आपलं पुढचं भविष्य, ह्याच्यासाठी आपलं करायचं. या ठिकाणी काही नागरिक आहेत, या गावातील ग्रामस्थ आहेत. आपण जाणून घेऊयात त्यांच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या मनातील भावना काय आहेत. काका काय सांगाल, तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? विकास कामं करणारा असावा. बरं, कोण बाजी मारला असं वाटते? KN पाटील बाजी मारतील असं माझा तरी अंदाज पूर्णपणे आहे. का लोक त्यांनाच का मतदान करतील? त्यांनी विकासाची धुराच त्यांनी आता धरलेली आहे. काय काय कामं केलं? तिने आमच्या सोरडी गावात सत्ता नसताना तिने महादेव मंदिर बांधायची तिने ही केलं, इच्छा पूर्ण केली आमची. पण लोक काँग्रेसला यावेळी मतदान करतील काय? काँग्रेसलाच मतदान करणार. का म्हणजे की भाजप हा नुसताच फक्त जाहीर करतोय की प्रत्यक्षात तिचं काय खाली तिचे होत नाही तिथं. पण भाजपनं आजची दिन आणल्यात. आजचे दिन आणलेले नाहीत, आणलेलेच नाहीत, नुसते बोलण्याच आजचे दिन आहेत ते. काय होईल या निवडणुकीत? KN पाटील 100% निवडणुकीत अशी आमची पूर्णपणे खात्री आहे. बस काका काय सांगाल की कसा असावा जिल्हा परिषद सदस्य? हे करणार असावं. कसं आहे त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत म्हणतो ना, काय नसताना एवढं करतात म्हणल्यावर काम निवडून आल्यावर करणारच की. काँग्रेसला मतदान होईल काय? होणार की. का? कशाबद्दल? काँग्रेसला म्हणता ना, ते ह्यांच्या या उमेदवारामुळे. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील? व्यक्ती बघून मतदान करणार. हो. काय निकाल असेल 7 तारखेचा? निकाल काय KN पाटील. आणि आता KN पाटलामध्ये आम्ही काँग्रेसचा कार्यकर्ता आहे कायम, ते KN पाटलाला मत करणार आम्ही. काँग्रेसला लोक मतदान करतील? करणार 100%. कशाबद्दल? विकासाबद्दल, आमच्या देवाबद्दल. काय होईल या निवडणुकीत? KN पाटील येणार. लोक व्यक्ती बघून मतदान करणार? व्यक्ती बघून पक्ष बघून. तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? काय चांगला असावा उमेदवार, धडपडीचा, हेच बाबा. तर आताच आपण सडोली तुम्हाला या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न आणि नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा आपण सविस्तर आढावा घेतला. हे गाव पाडी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघात येते. या गावातील लोकांच्या प्रतिक्रिया आपण सविस्तरपणे जाणून घेतल्या. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येतेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.